विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र प्रकरण दुसरे, निवडणूक प्रक्रिया उजळणी. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्राच्या दुसऱ्या प्रकरणातील निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास केला. आता आपण याच प्रकरणाची उजळणी या व्हिडिओमधून करणार आहोत. सुरुवातीला आपण हे प्रकरण थोडक्यात समजून घेऊया. निवडणूक प्रक्रिया या राज्यशास्त्राच्या दुसऱ्या प्रकरणात निवडणूक प्रक्रियेशी संबंधित वेगवेगळ्या संकल्पना आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया यांचा आपण अभ्यास केला आहे. भारतीय लोकशाहीच्या यशामध्ये आपल्या देशातल्या निवडणूक प्रक्रियेचा वाटा महत्त्वाचा आहे. भारतात ही प्रक्रिया म्हणजेच निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची स्थापना केलेली आहे. हीच स्वतंत्र यंत्रणा म्हणजे निवडणूक आयोग होय. भारतातील निवडणूक आयोग या स्वतंत्र यंत्रणेची कार्य तर काय आहेत ती आपण पाहिली. परत एकदा उजळणी करूया. मतदार याद्या तयार करणे, निवडणुकांचे संपूर्ण कार्यक्रम ठरवणे आणि वेळापत्रक जाहीर करणे, उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे आणि निवडणुकीसंबंधी वाद निर्माण झाल्यास ते सोडवणे, ही सर्व भारतातील निवडणूक आयोगाची कार्ये आहेत. याचाही आपण डिटेलमध्ये अभ्यास प्रकरणामधून केलेला आहे. भारतात लोकसभेसाठी 543 मतदारसंघ आहेत आणि या मतदारसंघाची रचना किंवा पुनर्रचना करण्याचं कार्य निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते. भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोग निवडणुकीपूर्वी आचारसंहिता जारी करते. मुक्त आणि न्याय्य वातावरणात निवडणुका घेण्यात अनेक आव्हानं आहेत. अर्थात यासाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या सुधारणा केलेल्या आहेत. याच्यामध्ये पहा की नेमकं निवडणूक आयोग काय कामं करते याचा जर विचार केला किंवा निवडणूक प्रक्रियेचा विचार केला तर या ठिकाणी तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये ओघ तक्ता दिलेला आहे. याच्यामध्ये मतदारसंघ निर्मिती, मतदार याद्या निश्चिती, उमेदवारांकडून नामांकन पत्र व छाननी, निवडणूक प्रचार, प्रत्यक्ष मतदान, मतमोजणी, निवडणुकींचे निकाल, निवडणुकीसंबंधीच्या वादांचे निराकरण, सर्व कार्ये निवडणूक प्रक्रियेशी संबंधित आहेत. तर अशा प्रकारे निवडणूक प्रक्रिया या पाठाची थोडक्यात उजळणी केल्यानंतर आपण या पाठाच्या स्वाध्यायाकडे आणि प्रश्नोत्तराकडे वळणार आहोत. स्वाध्यायातील पहिला प्रश्न, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. निवडणूक आयुक्ताची नेमणूक टिंबडिंब करतात. पर्याय आहेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, लोकसभा अध्यक्ष. अर्थात नेहमीप्रमाणे व्हिडिओ पॉज करा, पेपर आणि पेन घ्या आणि हा स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा. 2. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून डॅश यांची नेमणूक झाली. पर्याय अ. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ब. टी.एन. शेषन, क. सुकुमार सेन आणि ड. नीला सत्यनारायण. उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. 3. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची डॅश समिती करते. पर्याय आहेत अ. निवड, ब. परिसीमन, क. मतदान, ड. वेळापत्रक. विधान क्रमांक 4. हिमाचल प्रदेशातील डॅश हे भारतातील पहिले मतदार ठरले. अ. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ब. टी.एन. शेषन, क. सुकुमार सेन आणि ड. श्याम शरण नेगी. प्रश्न क्रमांक 5. भारतात लोकसभेचे डॅश मतदारसंघ आहेत. पर्याय आहेत 288, 450, 543, 560.
विधान क्रमांक 6. दर 5 वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांना डॅश असे म्हणतात. अ. सार्वत्रिक निवडणुका. ब. पोटनिवडणुका. क. मध्यावधी निवडणुका. ड. स्थानिक निवडणुका. विधान क्रमांक 7. भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी डॅश आहे. अ. केंद्र सरकार. ब. राष्ट्रपती. क. निवडणूक आयोग आणि ड. संसद. तर परत एकदा मी सांगतो की हे सर्व प्रश्न हे लिहून काढा, त्यांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा. आता इथे बघा, तुम्ही लिहिलेल्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. तुम्ही प्रश्न तर सोडवले असतील. आता उत्तरं तपासून बघा. 1. निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती करतात. 2. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नेमणूक झाली. 3. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते. 4. हिमाचल प्रदेशातील श्याम शरण नेगी हे भारतातील पहिले मतदार ठरले. 5. भारतात लोकसभेचे 543 मतदारसंघ आहेत. 6. दर 5 वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका असे म्हणतात. आणि 7. भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी निवडणूक आयोग आहे. तपासून पहा आणि बघा किती उत्तरं बरोबर आली आहेत ती. प्रश्न क्रमांक 2. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 1. निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते. याचे उत्तर आहे निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते हे विधान बरोबर आहे. कारण निवडणुकीतील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी व निवडणुका जास्तीत जास्त खुल्या व न्याय्य वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते. विधान क्रमांक 2. विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. याचं उत्तर बघा कसं लिहिलं आहे ते. विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात हे विधान बरोबर आहे. कारण निवडणुकीसंबंधी काही वाद निर्माण झाल्यास ते वाद सोडवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. म्हणूनच विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. आता हे प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3. एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. याचं उत्तर आहे एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते हे विधान चूक आहे. कारण एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवत नसून ते ठरवण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे. विधान क्रमांक 4. निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग असतो. या विधानाचं उत्तर आहे निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग असतो हे विधान चूक आहे. कारण निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग नाही. इतर शासकीय विभागातील अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. विधान क्रमांक 5. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमुळे पर्यावरणाच्या रक्षणाला मदत झाली आहे. याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमुळे पर्यावरणाच्या रक्षणाला मदत झाली आहे हे विधान बरोबर आहे. कारण या मशीनच्या वापरामुळे मतपत्रिकांच्या कागदासाठी लागणाऱ्या वृक्षतोडीला प्रतिबंध झाला आहे. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाची उजळणी केली. परत एकदा सांगतो की पुढील विधाने चुकीबरोबर ते सकारण स्पष्ट करा. या प्रश्नामध्ये जेव्हा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहाल त्यावेळेला विधान चूक की बरोबर हे लिहिण्याला 1 गुण
आणि ते सकारण स्पष्ट करण्याला एक गुण आहे. यापुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. प्रतिनिधित्व. बघा की हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. यामध्ये 2 ते 4 मुद्दे हे अपेक्षित आहेत. तर प्रतिनिधित्व. मुद्दा क्रमांक 1. आधुनिक लोकशाही ही प्रातिनिधिक लोकशाही आहे. लोकशाहीतील निर्णय प्रक्रियेत संपूर्ण जनतेला सामावून घेणे शक्य नसते. यामुळे म्हणजे मुद्दा क्रमांक 2, यामुळे जनतेने आपल्या वतीने काही लोकांना राज्यकारभार करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून निवडून देण्याची पद्धत निर्माण झाली आहे. यालाच प्रतिनिधित्व असे म्हणतात. संकल्पना दुसरी, आचारसंहिता. बघा मुद्दा क्रमांक 1. निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमांचे पालन करावे हे ज्या नियमावलीत स्पष्ट केलेले असते त्या नियमावलीला आचारसंहिता असे म्हणतात. मुद्दा क्रमांक 2. आचारसंहितेमुळे भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या व न्याय्य वातावरणात होण्यास मदत झाली आहे. पुढची संकल्पना आहे सार्वत्रिक निवडणुका. बघा की ही संकल्पना छोटी आहे. दर 5 वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका असे म्हणतात. मग याच्यामध्ये मागील लोकसभेची निवडणूक कोणती झाली आहे हे तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे या ठिकाणी तुम्ही दुसरा मुद्दाही ॲड करू शकता की नुकतीच 2019 साली लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झालेली आहे. चौथी संकल्पना आहे मध्यावरी निवडणुका. मुद्दा क्रमांक 1. निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्याआधी अल्पमतात येते किंवा आघाडीचे शासन असल्यास किंवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचे बहुमत संपुष्टात येते. मुद्दा क्रमांक 2. पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर अशा वेळी मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका घ्याव्या लागतात. या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका असे म्हणतात. 5वी संकल्पना आहे पोटनिवडणुका. पहिला मुद्दा, विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक शासन संस्था यामधील एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिल्यास किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास ती जागा रिकामी होते. मुद्दा क्रमांक 2. त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते. या निवडणुकीला पोटनिवडणूक असे म्हणतात. आता प्रश्न क्रमांक 4. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. यातला पहिला प्रश्न आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. ही एक कृती आहे. यामध्ये तुम्हाला हे संकल्पना चित्र दिलेलं आहे जे निवडणूक प्रक्रियेशी संबंधित आहे. आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोग, मतदार आणि राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार यांच्या भूमिका काय आहेत ते या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. हे संकल्पना चित्र तयार करताना तुम्ही पेनाचा वापर करायचा आहे. ज्या पद्धतीने हे संकल्पना चित्र आहे त्या पद्धतीने त्याचा आराखडा हा काढून त्यामध्ये माहिती भरायची आहे. तर व्हिडिओ पॉज करा, थोडं थांबा, हे संकल्पना चित्र भरा आणि नंतर पुढच्या स्लाईडमध्ये दिलेल्या उत्तराशी ते तपासून पहा. तुम्ही संकल्पना चित्र तयार केलंच असेल. आता बघा की काय आहे बरं हे संकल्पना चित्र. तर निवडणूक प्रक्रिया, निवडणूक आयोग भूमिका, यामध्ये निवडणुका घेणे, निवडणूक कार्यक्रम आणि मतदारसंघ पुनर्रचना या मुद्द्यांचा समावेश आहे. मतदार भूमिका, यामध्ये मतदान करणे, उमेदवार निवडून देणे या मुद्द्यांचा समावेश आहे. आणि राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार भूमिका, यामध्ये निवडणुकीत सहभाग घेणे व सरकार स्थापन करणे, निवडणुका लढवणे व निवडून येणे या मुद्द्यांचा अंतर्भाव केलेला आहे. कृती क्रमांक 2. पुढील ओघतक्ता पूर्ण करा. यामध्ये निवडणूक प्रक्रियेशी संबंधित ओघतक्ता दिलेला आहे.
अर्थात हा ओघस तक्ता तुमच्या पाठ्यपुस्तकातही आहे. यामध्ये बघा की पहिला आणि शेवटचा मुद्दा दिलेला आहे आणि मधल्या 4 चौकटींमध्ये तुम्हाला मधली प्रक्रिया त्याचे मुद्दे भरायचे आहेत. मतदारसंघाची निर्मिती हा पहिली चौकट आहे आणि मतमोजणी ही शेवटची चौकट आहे. मधल्या चौकटी या तुम्हाला भरायच्या आहेत. तुमच्या वहीवर ओघतक्ता तयार करा आणि त्यामध्ये दिलेल्या रिकाम्या चौकटीतली माहिती पूर्ण करून तो ओघतक्ता तयार करा. पहा, या ठिकाणी तो ओघतक्ता पूर्ण केलेला आहे, ज्यामध्ये निवडणूक प्रक्रियेचे वेगवेगळे टप्पे चौकटीमध्ये भरलेले आहेत. प्रथम मतदारसंघाची निर्मिती, मतदार याद्या निश्चित करणे, त्यानंतरच्या टप्प्यामध्ये उमेदवारांकडून नामांकन पत्र व छाननी, त्यानंतरच्या टप्प्यामध्ये निवडणूक प्रचार, त्यानंतरच्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष मतदान आणि शेवटी तुमच्या ओघतक्त्यात दिलेली मतमोजणी. तर अशा प्रकारे हा ओघतक्ता भरून आपण पूर्ण केलेला आहे. प्रश्न क्रमांक 5, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. अर्थात 2 गुणांसाठी असलेल्या या प्रश्नांची उत्तरं 2 ते 4 मुद्द्यात लिहिणं अपेक्षित आहे. यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा. उत्तर लिहायचं आहे. निवडणूक आयोगाची कार्ये पुढील प्रमाणे आहेत. 1. मतदार याद्या तयार करणे. 2. निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरविणे. 3. उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे. 4. राजकीय पक्षांना मान्यता देणे. आणि 5. निवडणुकीसंबंधी वाद सोडवणे. अशी 5 कार्य ही या ठिकाणी नमूद केलेली आहेत. प्रश्न दुसरा, निवडणूक आयुक्त या पदाविषयी अधिक माहिती लिहा. याचं उत्तर आपण 4 मुद्द्यामध्ये स्पष्ट करणार आहोत. भारताच्या निवडणूक आयोग या यंत्रणेत एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य 2 निवडणूक आयुक्त असतात. मुद्दा क्रमांक 2, निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. मुद्दा क्रमांक 3, निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपले जावे म्हणून मुख्य निवडणूक आयुक्तांना सहजासहजी अथवा एखाद्या राजकीय कारणावरून पदावरून दूर केले जाऊ शकत नाही. आणि मुद्दा क्रमांक 4, सुकुमार सेन हे स्वतंत्र भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते. पहा, या प्रश्नातील तिसरा प्रश्न आहे, निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा. याचं उत्तर 3 मुद्द्यांमध्ये आपल्याला स्पष्ट करायचं आहे. प्रथम आचारसंहितेची संकल्पना स्पष्ट करायची आहे. 1. निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष आणि मतदारांनी निवडणुकीसंबंधीच्या कोणत्या नियमांचे पालन करावे ते ज्या नियमावलीत स्पष्ट केलेले असते त्या नियमावलीला आचारसंहिता असे म्हणतात. मुद्दा क्रमांक 2, भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या व न्याय्य वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे ज्या उपाययोजना राबविल्या आहेत त्यात आचारसंहितेचा समावेश केला जातो. आणि मुद्दा क्रमांक 3, गेल्या काही निवडणुकांमध्ये आचारसंहितेच्या संदर्भातील केलेल्या कारवायांमुळे सामान्य मतदार आश्वस्त झालेले आहेत. तर अशा प्रकारे 3 मुद्द्यांच्या आधारे आपण निवडणूक आचारसंहिता हा प्रश्न स्पष्ट केलेला आहे. 5व्या प्रश्नातील प्रश्न क्रमांक 4, मतदारसंघाची पुनर्रचना कशी केली जाते. उत्तर 4 मुद्द्यांमध्ये आहे. 1. लोकसभेतील एकूण सदस्य संख्या 543 आहे. हे सभासद विविध मतदारसंघातून निवडून येतात. मुद्दा क्रमांक 2, प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो, म्हणजे लोकसभेचे 543 मतदारसंघ आहेत. मुद्दा क्रमांक 3, हे मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाच्या परिसीमन समितीचे आहे. आणि मुद्दा क्रमांक 4, कोणत्याही दबावाखाली न येता तटस्थपणे निवडणूक आयोगाची परिसीमन समिती मतदारसंघाची पुनर्रचना करते किंवा कोणत्याही दबावाखाली न येता तटस्थपणे मतदारसंघाची पुनर्रचना केली जाते. कोणत्याही भाषेत हे उत्तर किंवा हा मुद्दा स्पष्ट करा.
पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. या प्रश्न प्रकारातील 5वा प्रश्न, मुक्त व न्याय्य वातावरणात निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने स्पष्ट करा. याचं उत्तर आपण 4 मुद्द्यामध्ये स्पष्ट करणार आहोत. थोडासा विस्तृत प्रश्न आहे हा. मुद्दा क्रमांक 1, निवडणुकीमध्ये होणारा आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला अनेक उपाययोजना कराव्या लागतात. मुद्दा क्रमांक 2, गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही काही वेळा राजकीय पक्ष उमेदवारांना तिकीट देतात. यामुळे राजकारणाचे गुन्हेगारीकरण होते, पण त्याचबरोबर निवडणूक आयोगाला मुक्त वातावरण राखण्यात अडचणी येतात. मुद्दा क्रमांक 3, निवडणुकीदरम्यान होणाऱ्या हिंसेचे वाढते प्रमाण हे सुद्धा मोठे आव्हान आहे. अशा प्रकारची हिंसा रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष पुढाकार घेऊन निवडणूक आयोगाला मदत करणे आवश्यक आहे. मुद्दा क्रमांक 4, राजकारणावर आपल्या कुटुंबाचा प्रभाव राहील यासाठी नातेवाईकांनाच निवडणूक उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे प्रातिनिधिक संस्थांमध्ये कौटुंबिक मक्तेदारी निर्माण होऊ शकते. तर ही मुक्त आणि न्याय्य वातावरणात निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने आहेत. तर अशा प्रकारे आपण राज्यशास्त्राचं प्रकरण क्रमांक 2 निवडणूक प्रक्रिया या पाठाच्या प्रश्नोत्तरांची उजळणी केली आहे. आता परत एकदा ही व्हिडिओ पहा. यातले प्रश्न त्यांची उत्तरं लिहून काढा आणि त्यांचा लेखन सराव करा. धन्यवाद.